कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। मागच्या 24 तासामध्ये या प्रकरणात काय काय घडलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून। अखिलेश शुक्लाची कोठडीत रवानगी। अंबर दिव्याची शुक्लाची कार जप्त। मराठी द्वेष्ट्या शुक्लाला धडा शिकवाच। कल्याणमधील योगीधाम सोसायटीत धूप लावण्यावरून जाब विचारल्यानं मराठी कुटुंबाला गुंड आणि परप्रांतीय शेजाऱ्यांकडून रॉडनं मारहाण करण्यात आली। या प्रकरणी चहूबाजूंनी संताप व्यक्त केल्यावर पोलीस खातं खडबडून जागं झालं। तर 2 दिवस फरासलेला आरोपी अखिलेश शुक्लानं शुक्रवारी आत्मसमर्पण केलं। त्याची पत्नी गीतालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आज कल्याण कोर्टात हजर केल्यावर कोर्टानं शुक्ला दाम्पत्यासह सर्व आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तसंच आणखी आरोपी पकडणं बाकी असून आरोपींकडून मारहाणी वेळची शस्त्र ताब्यात घेणं बाकी असल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं। व्हिडिओ कॉल मध्ये नेमकं कुणी मारले ते काय रिले मध्ये स्लो मोशन मध्ये बघितलं जात नाही व्हिडिओ। आणि मारताना काय मी मारतो नंतर तू मार असं काय होत नाही। तो रिपीटेडली मारलेले आता नेहमी केलेल्या इंजुरी कोणी। आता इंजुरी हा महत्वाचा पार्ट नाही। जो ऍक्शन मध्ये आले आणि त्यांनी जी मारहाण केली त्याच्यावर काय इंजुरी होत होती ते नंतर पार्ट आहे। पण ह्या स्टेजला इनिशियल स्टेजला मेहरबान कोर्टाने 7 दिवस पुलिस कस्टडी दी। ये 2 सोसाइटी में पड़ोसियों का झंझट है और वो धूप बत्ती लगाने की वजह से कंट्रोवर्सी वो साइड से हुआ था और अननेसेसरी इस मैटर को हिंदी भाषी वर्सेस मराठी का करके ये राजकीय फ्लेवर दिया गया। त्याआधी सरकारी नोकरीचा माज दाखवून धमकावणाऱ्या अखिलेश शुक्लाला कारवाईचा दणका बसला। खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्लाची अंबर दिवा लावलेली गाडी जप्त केली। कोणताही अधिकार नसताना हा शुक्ला आपल्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा। धक्कादायक म्हणजे त्याच्या गाडीचा इन्शुरन्स संपलेला आणि पीयूसी काढलेली नव्हती। त्यावर 9,500चा दंड पोलिसांनी ठोठावलाय। परप्रांतीयांच्या मुजोरीच्या अनेक घटना वरचेवर मुंबई ठाण्यात घडतच असतात। मात्र महाराष्ट्रात राहून मराठी माणसाचे नोकरी व्यवसाय बळकावणं, त्यांना सोसायट्यांमध्ये घर न देणं, त्यांच्या खाण्यापिण्यावरून राहण्यावरून मराठी माणसाची लायकी काढणं हे आता खपून घेतलं जाणार नाही हे ठासून सांगण्याची वेळ आली आहे। तेव्हा कोर्टानं शुक्ला दाम्पत्याला पोलीस कोठडी सुनावली असली तरी इथून पुढे मराठी माणसावर विनाकारण हात उचलण्याची कुणाची हिंमत होणार नाही असा धडा शिकवणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कल्याण।